लहान बाळाला म्हणजेच की जे नव्याने जेवण सुरू करतं ना, त्या बाळासाठी पालकचे पदार्थ कसे बनवायचे, तर ते मी तुम्हाला आधीही दाखवलं आणि आजही दाखवते. तर त्यातलाच आज आपण डाळ पालक बघणार आहोत. तर डाळ पालकसाठी इथे मी घेतलेली आहे सालाची मुगाची डाळ. त्यानंतर 5 ते 6 इतके पालकाची पानं घ्यायची आहे. त्याला दांडी वापरायची नाही. छान दोन्ही जिन्नस धुवून घेऊयात. कुकरला थोडं तेल घालून, जिरा पावडर, थोडंसं मीठ, त्यानंतर हळद आणि धुतलेले डाळ आणि पालक टाकून त्याला आपल्याला छान शिट्ट्या घ्यायच्या आहेत. शिट्ट्या घेऊन च्या मदतीने छान त्याला मॅश करायचं आहे आणि घट्ट होईपर्यंत छान उकळी आणायची आहे. हवं तर घट्ट पातळ तुम्ही तुमच्या चॉईसने करू शकता. जर बाळाला फक्त जर तुम्हाला इथे सूप पाजायचं आहे तर पातळसर असं याला चाळून घ्या आणि बाळाला पाजा. त्यानंतर जर बाळ पोळी खायला सुरुवात करेल तर याचं जे पाणी आहे ते चुरलेल्या पोळीत घाला आणि बाळाला खाऊ घाला. बाळासाठी खूप पौष्टिक असं हे डाळ पालक तयार होत असतं. दिसायला जरी सिंपल असलं ना तरी बाळासाठी खूप उपयोगाचं आहे. व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.